नमस्कार सर्वांना, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण धर्मादाय आयुक्त भरती निरीक्षक या पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, कैगा हा अणुविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामधला तो प्रकल्प आहे। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, कैगा हा अणुविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे। तर याचे योग्य उत्तर काय असेल, कैगा हा अणुविद्युत प्रकल्प कर्नाटक या राज्यामधला तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, सर्वाधिक किनारपट्टी खालीलपैकी कोणत्या राज्याला लाभलेली आहे। बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, भारतामध्ये विचारले सर्वाधिक किनारपट्टी खालीलपैकी कोणत्या राज्याला लागून आहे। तर याचे योग्य उत्तर काय असेल, गुजरात बघा या राज्याला सर्वाधिक किनारपट्टी लागून आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलाय, नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे। बघा, याचे योग्य उत्तर काय असेल, नंदुरबार बघा हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, का महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे। बघा, आपल्याकडे जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे, तर महाराष्ट्र राज्यामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या 36 आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, कृष्णा आणि वारणा यांचा संगम बघा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो। बघा, PYQ प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। कृष्णा आणि वारणा या दोन नद्यांचा संगम कोठे होतो, हरिपूर या ठिकाणी होतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा, मार्लेश्वर हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे। मार्लेश्वर बघा हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, तर रत्नागिरी बघा या जिल्ह्यामध्ये मार्लेश्वर हा धबधबा, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात। बघा, PYQ प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले तांब्याचे सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात। योग्य उत्तर काय असेल, चंद्रपूर बघा या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक तांब्याचे साठे आढळतात। प्रश्न क्रमांक 6 बघा, या ठिकाणी काय विचारलंय, ओडिया ही भाषा कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते। बघा, PYQ प्रश्न आहे, ओडिया ही भाषा विचारली कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते। योग्य उत्तर काय असेल, ओडिसा बघा या राज्यामध्ये ओडिया या ठिकाणी ही भाषा बोलली जाते। प्रश्न क्रमांक 7 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य कोणतं आहे। बघा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य कोणतं असेल, राजस्थान बघा हे राज्य भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठं राज्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, आरवली पर्वतामध्ये विचारले सर्वात उंच शिखर कोणतं आहे। बघा, हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे, आरवली पर्वतामध्ये सर्वात उंच शिखर कोणतं आहे। योग्य उत्तर काय असेल, आरवली बघा या पर्वत रांगेमध्ये गुरु शिखर बघा हे सर्वात उंच या ठिकाणी शिखर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, आताच आपल्याकडे प्रश्न झाला होता, सर्वाधिक समुद्र किनारा कोणत्या राज्याला लाभलेला आहे। विद्यार्थी मित्र बघा, गुजरात या राज्याला बघा भारतामध्ये 1600 बघा किलोमीटर या ठिकाणी समुद्र किनारा या ठिकाणी लाभलेला आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, तेलबियाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य कोणतं आहे। बघा, तेलबियाच्या उत्पादनामध्ये गुजरात बघा हे राज्य भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे धर्मादाय आयुक्त भरती बघा निरीक्षक या बघा आपल्याकडे बघा महत्त्वपूर्ण बघा 8000 बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। बघा, त्यामध्ये आपण बघा सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत। बघा, आता परीक्षेला कमी वेळ आहे, बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण प्रश्नांची PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व PDF पाठवले जातील। बघा, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, काय विचारलाय, झूम हा शेतीचा प्रकार कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळतो। बघा, याचे योग्य उत्तर काय असेल, झूम बघा हा शेतीचा प्रकार प्रामुख्याने आसाम या राज्यामध्ये बघा हा झूम हा शेतीचा प्रकार आढळतो। प्रश्न क्रमांक पुढचा, इंद्रावती या नावाचं अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे। बघा, याचे योग्य उत्तर काय असेल, इंद्रावती बघा हे अभयारण्य
छत्तीसगड राज्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा कोलोरॅडो. बघा कोलोरॅडो काय आहे? वाळवंटी प्रदेश आहे. कोणत्या खंडामध्ये आहे? बघा झाला होता प्रश्न आपल्याकडे. कोलोरॅडो बघा हा वाळवंटी प्रदेश उत्तर अमेरिकेमध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा टेंभू सातारा हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचं टेंभू सातारा. बघा हे कोणाचं जन्मगाव आहे? गोपाळ गणेश आगरकरांचं या ठिकाणी हे जन्मगाव आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर. काकोरी. बघा या गटाचं नेतृत्व कोणी केले होते? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता. काकोरी या गटाचं नेतृत्व कोणी केले होते? कोणी केलं होतं? चंद्रशेखर आझाद बघा यांनी काकोरी या गटाचं नेतृत्व त्यांनी हे केले होते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? योग्य उत्तर काय असेल? महर्षी वीरा शिंदे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा हिंद स्वराज्य. हिंद स्वराज्य या नावाचं आत्मचरित्र कोणाचं आहे? बघा कोणाचं आहे हिंद स्वराज्य? महात्मा गांधीजी बघा यांचं या ठिकाणी आत्मचरित्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा राज्यांचा महाधिवक्ता. बघा राज्यांचा महाधिवक्ता यांचे बघा कलम कोणते असते? बघा राज्यांचा महाधिवक्ता यांची नेमणूक कोण करतात? राज्यांचे राज्यपाल. कलम कोणता आहे? राज्यांचा बघा महाधिवक्ता यांच्या संबंधीचं कलम 165. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा मूलभूत हक्क ही संकल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा. मूलभूत हक्क ही संकल्पना विचारली कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? अमेरिकनच्या बघा राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे. प्रश्न क्रमांक पुढचा कायद्यासमोर समानता. बघा कायद्यासमोर समानता यांच्या संबंधीचं कलम कोणतं आहे? कलम 14 हे काय आहे? कायद्यापुढे समानता. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा मोहिनीअट्टम हा लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंध? मोहिनीअट्टम बघा मोहिनीअट्टम कुठला आहे? केरळ या राज्याचा लोकनृत्य प्रकार आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. पंडित शिवकुमार शर्मा हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? पंडित शिवकुमार शर्मा बघा हे संतूर वादक होते. काय होते? संतूर वादक. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भारतीय हवाई दलाचं मुख्यालय कोणतं? भारतीय हवाई दल बघा याचं मुख्यालय कोठं आहे? दिल्लीला आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा ब्रिगेडियर बघा हे पद खालीलपैकी कोणत्या दलासंबंधीचं पद आहे? ब्रिगेडियर हे पद. योग्य उत्तर काय असेल? भूदल. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला आहे? भारताने खालीलपैकी कोणत्या देशाकडून राफेल लष्करी विमाने खरेदी केली होती? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? भारताने बघा राफेल ही लष्करी विमाने फ्रान्स या देशाकडून खरेदी केली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा नोबेल पुरस्कार विजेत्या पहिल्या भारतीय महिला कोण आहेत? बघा PYQ प्रश्न आहे. मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. नोबेल पुरस्कार विजेत्या पहिल्या भारतीय महिला कोण आहेत? मदर तेरेसा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा कोणत्या वर्षी बघा संमत करण्यात आला होता? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा कोणत्या वर्षी बघा या ठिकाणी संमत करण्यात आला होता? योग्य उत्तर काय असेल? सन 1948. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा युनेस्कोचं मुख्यालय कोणत्या? युनेस्को. योग्य उत्तर काय असेल? बघा पॅरिस या ठिकाणी युनेस्कोचं मुख्यालय. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक बघा पुढचा कायदा पर्यावरण संरक्षण बघा हा कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला तो कायदा आहे? पर्यावरण संरक्षण बघा कायदा. योग्य उत्तर काय असेल? बघा सन 1986 यावर्षी काय होतं? पर्यावरण संरक्षण बघा हा कायदा सन 1986. वन्यजीव संरक्षण अधिनियम तो केव्हा होता? सन 1972ला काय होतं? वन्यजीव संरक्षण अधिनियमन. या ठिकाणी काय विचारले? पर्यावरण संरक्षण अधिनियमन. बघा हे 2 प्रश्न बघा परीक्षेमध्ये असतात. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे.
पंचायत राज बघा हे खालीलपैकी कोणाचे स्वप्न होते? पंचायत राज बघा कोणाचं स्वप्न होतं? महात्मा गांधीजी. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. जागतिक चिमणी दिवस विचारले, खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक चिमणी दिवस केव्हा असतो आपल्याकडे? 20 मार्च. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी काही मराठी व्याकरणचे प्रश्न आहेत. यामिनी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा यामिनी म्हणजे काय असतो? रात्र. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य समानार्थी शब्द आहे. अतिवृष्टी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अतिवृष्टी, अनावृष्टी. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला? अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. काय विचारले? कोणाचीही भीड न बाळगणारा. आपण त्यांना काय म्हणतो? कोणाचीही भीड न बाळगणारा, निर्भीड. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जो काही जबाबदारी पत्कारतो. बघा जो काही जबाबदारी पत्कारतो तो त्यापासून स्वतःचा फायदा करूनच घेणार. बघा या अर्थाची म्हण कोणती असेल? तळे राखीतो पाणी चाखी. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या अर्थाची म्हण आहे. प्रश्न क्रमांक 5 पोबारा करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा. पोबारा करणे. पोबारा करणे म्हणजे काय असतो? पळून जाणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अननस आणि पुरावा हे शब्द बघा खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? अननस आणि पुरावा बघा हे शब्द पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, खालील शब्दापैकी विकारी शब्द ओळखा. बघा शब्दाच्या एकूण 8 जाती आहेत. बघा यामध्ये या ठिकाणी विकारी आणि अविकारी अशा 2 जाती पडतात. बघा पहिले या ठिकाणी 4 हे काय असतात? विकारी. म्हणजे नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद बघा हे काय आहेत? विकारी या शब्दाच्या जाती आहेत. म्हणजे वरीलपैकी सर्व या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. मी चित्रपट पाहिला. बघा या ठिकाणी वाक्य आहे. वाक्याचा काळ ओळखा. मी चित्रपट पाहिला. वाक्याचा काळ ओळखा. सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करा. मी पाहिला. बघा मी चित्रपट पाहिला. भूतकाळाचं वाक्य आहे पण कोणता? साध्या भूतकाळाचं वाक्य. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. खालील वाक्यापैकी या ठिकाणी प्रश्नार्थक वाक्य ओळखा. तुला नोकरी लागली का? हे वाक्य काय आहे? प्रश्नार्थक वाक्य. आई गावावरून केव्हा परत येणार आहे? प्रश्नार्थक वाक्य. आज मंगळवार आहे का? प्रश्नार्थक वाक्य. म्हणजे वरीलपैकी बघा हे सर्व वाक्य काय आहेत? प्रश्नार्थक वाक्य या प्रकारचे वाक्य आहेत. प्रश्न क्रमांक 10, सत्याग्रह या शब्दामध्ये विचारले कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा मागील परीक्षामध्ये या ठिकाणी हा शब्द विचारण्यात आला होता. सत्याग्रह बघा या शब्दामध्ये कोणती संधी यायला पाहिजे? स्वर संधी. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणत्या कवीला रानकवी असे म्हणतात? बघा रानकवी कोणत्या कवीला म्हणतात? नामदेव, धोंडो, महानोर या कवीला आपण काय म्हणतो? रानकवी. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, स ला नाते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? स ला नाते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? योग्य उत्तर काय पाहिजे? चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, गावकूस या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? गावकूस, गावाची कूस. मग गावकूस या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास यायला पाहिजे? सर्वांनी सांगायचे तत्पुरुष समास आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, तिने चिंच खाल्ली. तिने चिंच खाल्ली अशा प्रकारचं बघा एक वाक्य आहे. प्रयोग ओळखा. कोणता असेल? कर्मणी प्रयोगाचं वाक्य. बघा ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालील शब्दापैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. बघा 4 शब्द आहेत. या 4 शब्दापैकी स्त्रीलिंगी शब्द मग कोणता असेल? कन्या. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा कन्या हा शब्द या ठिकाणी स्त्रीलिंगी शब्द या प्रकारचा तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी विसंगत शब्द ओळखा. रवी, भास्कर, अरुण, सोम. बघा रवी म्हणजे काय असतो? सूर्य. भास्कर म्हणजे काय असतो? सूर्य. अरुण म्हणजे काय असतो? सूर्य. सोम म्हणजे काय असतो? चंद्र. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य विसंगत या ठिकाणी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, परंतु, किंवा, आणि हे बघा हे सर्व शब्द कोणत्या जातीचे शब्द आहेत? क्रियापद आहे का? नाही. सर्वनाम आहे का? नाही. मग उरलं काय? उभयान्वयी अव्यय. परंतु, किंवा, आणि बघा हे शब्द उभयान्वयी अव्यय या जातीचे या ठिकाणी शब्द आहेत.
प्रश्न क्रमांक पुढचा, गायक या शब्दाचे या ठिकाणी आपल्याला भाववाचक नाम करायचं आहे. गायक. बघा, गायक या शब्दाचं भाववाचक नाम कोणतं आलं पाहिजे? गायकचं गायकी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, त्याने अनेक ग्रंथ वाचले. बघा, त्याने अनेक ग्रंथ वाचले परंतु त्याला एकही ग्रंथ अव्वल दर्जाचा वाटला नाही. अशा प्रकारचं वाक्य आहे. हे वाक्य कोणत्या प्रकारचं वाक्य आहे? बघा, सर्वांनी सांगायचा प्रयत्न करा. या वाक्यामध्ये बघा परंतु आलेला आहे. मग कोणतं आलं पाहिजे? संयुक्त वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या वाक्याचा या ठिकाणी प्रकार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, स्वागत या शब्दामध्ये विचारले कोणत्या प्रकारची संधी आहे? स्वागत बघा शब्द आहे. या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? बघा, स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि बघा, धर्मादाय आयुक्त भरती बघा निरीक्षक या बघा पदासाठी लागणारे बघा आपल्याकडे का बघा काही महत्त्वपूर्ण 8,000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहेत. GK असेल, मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, TCS PYQ बघा सर्व आपल्याकडे महत्त्वपूर्ण PDF अवेलेबल आहेत. बघा, ज्यांना कोणाला बघा हे सर्व PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.